मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्यासोबत एक नवीन व्यक्ती जोडणार आहे, ती म्हणजे ही माझी पत्नी. तर आजच्या रायडिंगला आपण सुरुवात करूया. चला तर आपली नवीन जर्नी स्टार्ट करूया. ॲक्च्युली आम्हाला निघायचं होतं 4 वाजता, पण आम्हाला बरीच वेळ झालेली आहे. आता 4:30 वाजलेले आहेत, म्हणजे तब्बल आम्ही अर्धा घंटा लेट झालेलो. आजची राईड मॅक्झिमम 700 किलोमीटरची आहे. समजेल आता आम्ही पोहोचतो की नाही. तर मागच्या वेळी मी हैदराबादला गेलो होतो एका दिवसामध्ये. अराऊंड 600 किलोमीटर होतं. आज पहिल्या दिवशी 700 किलोमीटर जायचं आहे. कळेल आता जसं जसं सामोर जाऊ. थोडीशी सकाळ झालेली आहे आता. सकाळी ह्यासाठी निघावं कधी पण रायडिंगला, कारण सकाळी आपण जेव्हा लवकर निघतो ना, तर आपला लांबचा पल्ला आपण कमी वेळामध्ये किंवा वेळाच्या आतमध्ये आपण कापू शकतो. त्यामुळे सकाळी कधी पण रायडिंगला निघायचं. आणि मी तुम्हाला तर सांगितलंच नाही की आम्ही कुठं चाललो म्हणून. तर मित्रांनो, आम्ही गोव्याला चाललो. भंडारावरून जवळपास सोलापूरपर्यंत पोहोचायचं आहे आम्हाला. बघू काय होते. पण पाऊस वगैरे आला तर थांबत जावं लागेल, कारण लगेजला प्रोटेक्शन नाही आहे. बायपास रोड खूपच छान बनवलेला आहे. बाकी हा सरळ भंडाराच्या बाहेर निघतो. मेला 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 वाचला कोंबडा. हाय आमच्या इकडच्या म्हातनी टोल नाका. टू व्हीलर वाल्यांसाठी इथून रोडच नाही ठेवला. त्या ट्रकवाल्यांनी पूर्ण झापझूप करून ठेवून टाकलं पूर्ण तिथून. सीधा जाऊ देऊ का? आता वाटत आहे भाऊ रोड लागला. आता पहाडा सुरू झाला इकडे. अरे बापा, लोक बाजूला पण नाही होत. हेल्मेट मस्त घालल्यानंतर बिचारानं. खूप वेळानंतर ऊन निघली, परंतु हा समोरचा नजारा पहा मित्रांनो.
जोरदार एकदम हिरवागार वातावरण झालेलं आहे इकडे. असा रोड आणि नेचर राहिला तर गाडी चालवायला खूप मजा येते. काय मस्त रोड आहेत. आणि इकडच्या जंगलामध्ये जास्तीत जास्त मला सागाचे झाडं दिसत आहेत. मस्त पूर्ण सागाचे झाडं लावलेले आहेत. हा डोंगर काटून बनवलेला रस्ता. हालत पतली झाली मित्रांनो. इथून नांदेड आणखी 100 किलोमीटर आहे आणि आपला डेस्टिनेशन तर त्याहून लांब आहे. मला वाटते लातूरपर्यंत जावं लागेल. सोलापूर लातूरवरून लांबच आहे तरी पण, आणि तोपर्यंत लातूर येईपर्यंत संध्याकाळ होऊन जाईल. मित्रांनो इकडे थोडासा आता आराम करू, कारण खूपच थकलेलो आहोत आम्ही. आतापर्यंत आम्ही इकडे तिकडे झाडांचा खूप शोध घेतला, पण एकही झाड आम्हाला दिसलेले नाही. त्याच्यामुळे हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. इकडची माती बघा किती मस्त काळी आहे. इथं ऊसाची शेती होते जास्त, आणि जास्तीत जास्त सागाचेच झाडं लावलेले दिसतात कुणाच्याही शेतावरती. थोडासा विश्रांती घेऊ इथून आणि मग निघू. जवळपास अर्धा तास आम्ही इथे थांबलेलो होतो. थोडासा आता कम्फर्ट फील होत आहे. बस बसली. चला इथून समोर निघूया. आता इथून नांदेड 69 किलोमीटर आहे, म्हणजे अराऊंड 1.25 तासाचा रन आहे हा. आणि तिथून लातूर 200 किलोमीटर आहे. नाही सॉरी, इथूनच लातूर 200 किलोमीटर आहे, म्हणजे 4 तासाचा रन आहे समजून जा पूर्ण टोटल. लातूरला मुक्काम करावा लागेल आम्हाला, कारण ऑलरेडी आम्ही 450 किलोमीटर गाडी चालवलेलो आहोत. आणि त्याहून समोर जर जातो म्हटलं तर फारच रात्र होऊन जाईल, आणि लातूरला सायंकाळपर्यंत आम्ही पोहोचून जाऊ. आता 2:30 वाजलेले आहेत. या गावाचं नाव आहे लोहा. इथून लातूर बरोबर 100 किलोमीटर दूर आहे. आणि आता 5 वाजलेले आहेत, तर पुढील 1.5 ते 2 तासामध्ये आम्हाला लातूर कव्हरअप करायचं आहे.
मी विचार केलं होतं की सोलापूरपर्यंत तरी जाईल गाडी, परंतु खूप जास्त वेळ होऊन जाईल सोलापूरला जातपर्यंत. त्यामुळे आम्ही लातूरला मुक्काम करण्याचं ठरवलं. इथून जवळच तेलंगणाचा बॉर्डर आहे आणि कर्नाटकचा सुद्धा जवळच बॉर्डर आहे इथून. चला तर आपण आपल्या मार्गाला लागूया. 100 किलोमीटर जायचं आहे इथून बरोबर. तो सामोरून रोड बघा मित्रांनो, किती जबरदस्त दिसत आहे. तो सिनरी पाहण्यासारखा वाटत आहे. पण तुम्हाला इकडून दिसते काय माहीत नाही. थोडा जवळ गेल्यावर तो दृश्यच खतम होऊन जाते, पण लांबून मस्त दिसते एक नंबर. ते म्हणतात ना, आपल्या डेस्टिनेशनपेक्षा रोडाची जी मजा आहे ते वेगळी असते. आपला प्रवासामध्ये जी मजा येते ते वेगळी मजा असते. म्हणून माणसाने प्रवास करावा नेहमी. त्यातून आपण काही ना काही नवीन गोष्टी शिकत असतो. आता वातावरण पूर्ण गार पडला. इकडे कसं जिकडे जास्त ढग असले तिथं जास्त पाऊस पडते आणि केवळ काही सेकंदासाठी पाऊस पडते आणि पुन्हा चालला जाते. असा आहे इकडचा कार्यक्रम. हाच तो रोड आहे जो मी तुम्हाला दुरून दाखवलो. दुरून बघायला छान वाटते. आता आपण याच्या जवळ आलो, याचं सौंदर्य खतम झाल्यासारखं वाटते. मंगरूळ पण हा नजारा कातील दिसते एक नंबर. कारण साईडला हा छोटासा तलाव आहे आणि मस्त हा काय 4 लेनचा रस्ता आहे. इथून समोर मस्त पहाडी खोदून रोड बनवलेला आहे. आणि मागे माझी संजना बसलेली आहे बिचारी मला पकडून. तिची काय दयना झाली असेल हे मी समजू शकतो, परंतु नाईलाज आहे. जसं तिला अनुभव येईल, जशी ते जास्तीत जास्त प्रवास करेल तसं तिला सवय होऊन जाईल म्हणा. लोक कुर्णावरून आपले गाई बैल घेऊन जातात. बाबाजी हा बघा, तुम्ही आता दिसत असाल. हां, आणि इकडे ह्या बाजूला एक स्क्रीन आहे, त्या बाजूला सुद्धा दिसते. असं आहे. आतमध्ये माईक लावलेला आहे. तुम्ही इथंच राहतो का? संध्याकाळी आता फिरायला येतो, इथं बसतो आम्ही. अच्छा, 10-15 जण आहो. हां, सिटीजन सगळे. अच्छा. अहमदपूर आहे ना हा? चांगला मोठा आहे. तालुका आहे का? अच्छा, चला. हो थँक्यू. सॉरी. आता जवळपास 6:45 वाजत आहेत आणि तरी पण सूर्य डुबायला आहे. आणि इथून लातूर 30 किलोमीटर लांब आहे. तर आम्हाला लातूरला पोहोचायला जवळपास 7:30 वाजतील असा एक अंदाज आहे.
वाटेमध्ये आम्हाला मग अशी ते अहमदपूरमध्ये 2 काकाजी मिळाले होते. ते म्हणत होते आम्ही सिनियर सिटीजन्स आहोत. म्हटलं चांगली गोष्ट आहे. ते आश्चर्यचकित होऊन विचारू लागले की कसं रे बाबा 600 किलोमीटर कसं काय एका दिवशी तुम्ही गाडी चालवली. आणि शाबासकी वगैरे दिला त्यांनी. थोडा प्राऊड फिलिंग वाटली अशा वेळेस. ते पहाडी आणि सूर्य डुबतानाचे चित्र बघा मित्रांनो, किती जबरदस्त वाटत आहे. वाव वा वा, काय जबरदस्त नजारा आहे. सिमरन पाहिली का तू तो नजारा? बघ ना, आहे ना खतरनाक. पटरी ते समोरून एक रेल्वे रूळ आहे. त्या रेल्वे रुळाच्या एकदम खाली असं बसत आहे, असं दिसत आहे. ते विहंगम दृश्य आहे, बहुत अलग. आम्ही थोड्या वेळापूर्वी एक हॉटेल बुक केलेलं आहे. त्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही आज तिथेच मुक्काम करणार आहोत. माझ्या गोप्रोमधली चार्जिंगसुद्धा आता संपत आलेली आहे. त्यामुळे रजा घेण्याच्या वाटेवर आहो असं मला वाटत आहे. हा दृश्य खूपच सुंदर दिसत आहे पण खरंच. आता आम्ही लातूर सिटीच्या आतमध्ये पोहोचलेलो आहोत. इथून 2-3 किलोमीटरच्या अंतरावर आमची रूम आहे. शिवाजी महाराज आहेत ते. या अंगावर या भाऊ तुम्ही. मित्रांनो, फायनली आम्ही आमच्या रूमवरती पोहोचलेलो आहोत. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही जे काही बघितलं ते केवळ एक रोड ट्रिप होती. असं काही तुम्हाला दुसरं बघायला नाही मिळालं. परंतु आमच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बरंच काही बघायला मिळेल. तर भेटूया आता पुन्हा पुढच्या ब्लॉगला. थँक्यू.